मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणीचे बुवा जे असतात ते राणीच्या आईला म्हणत असतात की काय ग सुरके, तुला असं बरं बघितलं ना तर मला खूप भारी वाटतं माहिती आहे का. अगं तू एकदम फ्रेश वाटतीस आणि खूप म्हणजे अशी मस्त वाटते माहिती आहे का. अगं तुझं मन मोकळं बोलणं हसणं हे बघून मला खूप आनंद होतो. तर आता सुरकी म्हणते की हो ना, मला पण माहिती तुम्ही कशा आहात ते. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच ती म्हणते की हो ना, मला माझ्या जावे बाप्पू आणि पुरीमुळे मी बरी झाले आहे. आणि ती विचारते, "काय हो, आपली राणी कशी आहे? तुम्ही राणीच्या घरी गेलते ना, तिला खिरेचा डबा दिला का?" तर आता ते म्हणतात, की "हो, मग दिला ना अगं." सगळ्यांना खूप आवडली खीर आणि त्यांना आठवतं उर्मिलाने त्यांनी त्यांचा किती अपमान केला होता. त्यामुळं बुवा पण राणीच्या आईला काही सांगत नाही. कारण राणीने सांगितलेलं असतं, की आईला यातलं काही सांगू नका. तर आता ते काहीच सांगत नाही. ते म्हणतात, की "नाही अगं, खूप चांगलं चालू आहे आपल्या आईचं." तर असं म्हणल्यावरती ती म्हणते, की "खरंच खूप भारी चालू आहे ना? मला पण आता खूप भारी वाटलं हे सगळं ऐकून. खरंच आपली राणी सुखी आहे ना, मला हेच पाहिजे होतं. दुसरं काहीच नको होतं." असं म्हणतात. तर ते म्हणतात, की "ठीक आहे ना." तर आता लगेच ते म्हणतात, की "हो." तर आता लगेच ते बुवा म्हणतात, की "चल सुरकी, मी करू का माझं काम आता?" आता सुरकी म्हणते, की "हो." तेवढ्यात आता एक फोन येतो. विक्रांत इकडं फोन करतो बुवांना आणि म्हणतो, की "बुवा, मला तुमच्याकडे एक काम होतं." बुवा म्हणतात, "बोला ना, काय काम होतं?" तर आता लगेच ते म्हणतो, की "हे बघा, आपल्याकडे एक जुनी गाडी आहे. त्याची आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे. त्यामुळं तुम्ही येताल का फॅक्टरीत?" तर आता लगेच ते म्हणतात, की "आलोच मी, ठीक आहे." आणि लगेच बुवा जे असतात ते जायला निघतात. आणि आता बुवा राणीच्या आईला म्हणतात, "जातो मी." तर ती म्हणते, की "अहो कुठे चाललात तुम्ही?" तर ते म्हणतात, की "अगं मला अर्जंट कामाला आहे, तिकडेच चाललो आहे मी." तर आता लगेच तिथून जायला निघतात आणि ते तिथून जातात. तर आता लगेच राणीची आई म्हणते, "हे ना, खरंच कुठं जातेत काय माहिती, मला सांगत नाही." तर आता इकडं जो इंद्र आहे तो ऑफिसला जायला निघालेला असतो आणि तो ऑफिसला चाललेला असतो. तेवढ्यात तिथे आता राणी म्हणते, "इंद्र सर थांबा, थांबा, डबा द्यायचा आहे." तर आता इंद्र म्हणतो, की "काय गं राणी, अगं तू नाही तर माझं मन पण नाही लागणार आज ऑफिसमध्ये." असं बोलता-बोलता बोलून जातो. तेवढ्यात राणी म्हणते, "काय बोललात इंद्र सर तुम्ही?" म्हणजे तर आता लगेच इंद्र म्हणतो, की तसं काही नाही गं, म्हणजे माझा पी-ए नाही आहे ना ऑफिसमध्ये, त्यामुळं मला बरोबर नाही वाटणार तिथे, करमणार नाही." ते म्हणत होतो मी. तर आता लगेच ती म्हणते, की "असं काही आहे का? मला कळतं इंद्र सर तुमच्या मनात काय चाललंय त्या. इंद्र सर तुम्हाला असं वाटत नाही का हो, हल्ली तुम्ही खूपच बदलले आहात?" तर आता इंद्र म्हणतो, की "काय बदललोय मी? सांग बरं तूच." आता लगेच ती म्हणते, की "हो, मग खूप बदललेत अहो इंद्र सर तुम्ही, पहिल्यासारखे नाही राहिलेत तुम्ही." तर आता लगेच इंद्र म्हणतो, की "नाही बदललो मी मला नको म्हणू असं राणी." तर राणी म्हणते, की "खरंच बदलले म्हणून सांगते मी इंद्र सर तुम्हाला." तर इंद्र म्हणतो, की "नाही बदललो मी." तर आता लगेच इंद्र म्हणतो, की "काय बदल दिसताय तुझ्यात?" तर माझ्यात तर आता लगेच राणी म्हणते, की "हो ना, हल्ली तुम्ही खूप प्रेमाने माझ्याशी बोलायला लागलात, खूप हे करायला लागलात तू माझ्याचं." तर आता लगेच राणी असं म्हणल्यावरती इंद्र म्हणतो, की "हो राणी, असं काही नाही आहे राणी." तर आता राणी म्हणते, की "मला माहिती नाही इंद्र सर, नका सांगू तुम्ही." तर आता इंद्र म्हणतो, की "हो ना." तर आता लगेच इंद्र म्हणतो, की "हो." तर आता इंद्र म्हणतो, की "चल जाऊ दे राणी, तुझं काहीही असतं." आणि इंद्र लगेच गाडी चालू करतो आणि तिथून जातो. आणि इकडं जी राणी आहे ती खूप खुश असते कारण इंद्रचा बद्दल तिला खूप आवडतो. तर इकडं आता जो बुवा आहेत ते फॅक्टरीत येतात. फॅक्टरीत आल्यावरती आता विक्रांती देव बसतो. तर आता लगेच जे बुवा असतात ते म्हणतात, की "मला वाटलं तुम्ही मला तिकडे बोलवताल आणि तुम्ही मला तिकडे बोलवताल, पण तुम्ही मला इथे बोलवलं. अहो मला वाटलं तुम्ही घरीच बोलवताल सर्व्हिसिंग करण्यासाठी गाडी, पण तुम्ही इथे का बोलवलं मला?" तर आता लगेच जे बुवा असतात ते म्हणतात, की "हे बघा मला." तर विक्रांत म्हणतो, की "हे बघा इथं गाडी आहे त्यामुळे इथे बोलवलं." तर आता लगेच तो इथून इंद्र पण जातो, पण इंद्र बघतच नाही बुवांना आणि विक्रांत घेऊन जातो एका साईडला आणि म्हणतो, "ही गाडी आहे." त्या गाडीवर खूप धुळंते बसलेले असतात. ते म्हणतात, "फार जुनी गाडी आहे. ह्या गाडीची का सर्व्हिसिंग करायची इंद्र सर विक्रांत सर?" विक्रांत म्हणतो, की "तुम्हाला सांगितलं ना तेवढंच काम करायचं बरं का." तर आता बुवांना खूप हे होतं, धक्का बसतो कारण त्यांच्या पायाला त्याला मार लागला असतो. त्यांना असं वाटतं, की मला गाडी चालवता येईल की नाही? त्यामुळे ते खूप हे झालेले असतात. तर ते म्हणतात, की "ठीक आहे, चला मग." तर आता लगेच ते जायला निघतात. तो म्हणतो, की "जातो मी, करतो सर्व्हिसिंग." तर विक्रांत म्हणतो, की "आजच्या आज सर्व्हिसिंग झाली पाहिजे." तर ते म्हणतात, की "हो, होईल सर्व्हिसिंग." तर इकडं आता विक्रांत इंद्र फॅक्टरीमधून घरी येतो. घरी आल्यावरती तो रूममध्ये बघतो, तर राणी का येत नाही? खूप वेळ राणीची वाट बघतो, पण राणी रूममध्ये येत नाही. तेवढ्यात तो ओरडतो, "मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे." इंद्र पाणी मागतो. तेवढ्यात तिथे आता राणी अजितला पाठवते पाणी घेऊन. अजित पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, की "पाणी घ्या, धर इंद्र. तुला पाणी हवं होतं ना इंद्र दादा." तर इंद्र म्हणतो, की "राणी कुठं आहे? राणी नाही आली का पाणी घेऊन?" तर ते म्हणतो, की "नाही, वहिनी आवरतेत खाली." तर आता तरी पण इंद्र ओरडत असतो, "राणी, राणी, राणी." तेवढ्यात आता राणी येते. रत्नाकाकी म्हणतात, "जा राणी, बघून ये काय म्हणतात ते." राणी विचारते, "काय हो इंद्र सर, काय म्हणत होतात?" तर आता लगेच इंद्र म्हणतो, की "अगं राणी, कुठं होतीस तू? तुझं
काम नाही का, मला काही पाहिजे हवं नको, मला पाणी पाहिजे होतं. तर आत्या म्हणतात की पाणी, अहो दिलं होतं ना आजीजवळ, आजीने पाणी नाही दिलं का, हे घे ते पाण्याची बॉटल आहे. तर इंद्रा म्हणतो की हो. अगं पण तुला कळत नाही का, नवरा घरी आल्यावरती बायकोचं काम असतं नवऱ्याकडे येणं, नवऱ्याला काय हवं नको विचारणं. तर आता लगेच राणी म्हणते हो चुकलंच माझं. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.